श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, देवाचा हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमच्या मागे असलेली प्रत्येक पनवती दूर होणार आहे. हे बाळांनो, देवाचा चमत्कार अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. जर तुमचा देवावर मनापासून विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय देवा टाईप करा. बाळांनो, आपल्या समस्या दूर करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो, परंतु कधीकधी आपल्या प्रयत्नांना यश येत नाही. कितीही प्रयत्न केले तरी संकट मात्र हटत नाही. प्रयत्न करत असतो पण प्रयत्नांना यश मिळत नाही. तर अशा वेळेस आपले स्वामी काय सांगतात हे संपूर्णपणे ऐकून घ्या. आणि बाळांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करा. जीवनात अनेकदा आपल्याला खूप समस्या सतावतात. त्या समस्याचा निवारण करण्यासाठी आपण देवाला खूप मदतीची साधना घालत असतो, देवाला हाक मारत असतो, परंतु आपल्याला देव काहीच उत्तर देत नाहीत आणि त्या समस्या वाढत जातात. आपले प्रत्येक प्रयत्न चुकीचे ठरतात. कोणत्याही प्रयत्नांना यश मिळत नाही. तर बाळांनो, देव म्हणतात तुझी हाक माझ्यापर्यंत नक्की पोचत आहे, परंतु जर तुझं मन साफ असेल, तुझा हाक मारण्यामध्ये प्रेम असेल, तुझे हृदय निर्मळ असेल तर नक्कीच तुझे हाक माझ्यापर्यंत पोचत आहे. परंतु जर मनामध्ये काही खोटेपणा, काही कोणाबद्दल काही विचार जर ठेवत असशील तर तुझी हाक ऐकू आल्यानंतरही मी तुझी काहीच मदत करणार नाही. म्हणून बाळांनो, जीवनात जर देवाची मदत मिळवायची असेल, प्रत्येक समस्येला संपवायचे असेल तर पहिली गोष्ट करायची ती म्हणजे आपले मनच शुद्धीकरण. जेव्हा मन शुद्ध होणार तेव्हा देवाची प्रत्येक गोष्ट आपल्यापर्यंत पोचणार आहे आणि आपली गोष्ट देवापर्यंत पोचणार. यासाठी आपल्याला आपलं मन शुद्ध करणे गरजेचं आहे. ही पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही केली तर तुम्ही जीवनाचा पहिला टप्पा पार केला. त्यानंतर बाळांनो, पुढील गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं काम करतो ते काम आपण आत्मविश्वासाने करायला हवं, सकारात्मक विचाराने करायला हवं. जर एखादी गोष्ट आपल्याला सोडायची असेल किंवा एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल, कुठलंही कार्य करायचे असेल तर ते पूर्ण करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपण ते काम आत्मविश्वासाने सुरुवात करायला हवी. तेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने आणि सकारात्मक विचाराने त्या गोष्टीची सुरुवात करताना नक्कीच ती गोष्ट तुमची यशस्वी ठरते. हे 100% सत्य आहे. बाळांनो, जीवनात अनेक वेळा अनेकाचे प्रयत्न फसतात. कार्य करणं त्याचं नियोजन चुकीचं असतं आणि कार्यांना नेहमी नकारात्मक विचाराने कार्य करत असतात आणि हे कार्य पूर्ण होईल की नाही याच्यामध्ये त्याचा संभ्रम असतो. आत्मविश्वास दृढ नसतो. अशा कारणाने त्याचे कार्य मध्ये अडकतो, अडथळा निर्माण होतो. त्यावर काही ना काही संकटे येत असतात. म्हणजे दुसरे कारण हेच आहे की तुमचा आत्मविश्वास, तुमच्या सकारात्मक विचार जर चांगले असतील तर कार्य नक्कीच पूर्ण होईल. येणाऱ्या अडचणी थांबतील, अडचणी सुटण्यास मदत होईल. तर बाळांनो, हा दुसरा गुरुमंत्र जर तुम्ही नक्कीच पाळला तर जीवनात कुठलीही समस्या तुम्हाला नाही. बाळांनो, जर तुमचा देवावर संपूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलेही कार्य करताना कोणाला त्याला जबाबदार धरू नका. तर काही आपल्या हातून चुकलं तर आपली चूक मान्य करा. आपण मनुष्य आहोत, आपल्या हातून चुका होत असतात, परंतु आपण एखाद्या कार्यामध्ये अपयश आल्यानंतर आपल्या चुकीचं ओझं
दुसऱ्यावर ढकलत असतो. आपण आपली चूक कधीच मान्य करत नाही. नेहमी इतरांना दोष देत असतो की त्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे असं झालं. तर बाळांनो, असं कधीच करू नका. स्वतःची चूक झाली तर मनसोक्तपणे माफ करतील देव तुम्हाला. परंतु पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ती चूक मान्य करायला हवी. देवाकडे प्रत्येक चुकीला माफी आहे, परंतु त्याची प्रतीक्षा प्रामाणिकपणे करायला हवी. झालेली चूक मान्य करायला हवी, तेव्हाच तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा प्रायश्चित मिळणार आहे. परंतु जर तुम्ही असं टाळत असाल, आपली झालेली चूक एखाद्यावर लुटत असाल, चूक मान्य करत नसाल, तर देव कधीच तुम्हाला माफ करणार नाही आणि तुम्ही प्रत्येक कार्यामध्ये अपयशी ठराल. म्हणून तर तुम्हाला यश प्राप्त करायचे असेल, एखाद्या कामामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला स्वतः जबाबदार आहात. कोणावरही चूक ढकलू नका. त्यानंतर बाळांनो, पुढील चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या कार्य करताना त्याचा संपूर्ण भाग आपल्या खांद्यावरती घ्या. कोणावरही अवलंबून राहू नका. जर तुम्ही एखादं कार्य करत असाल तर 100% तुमचं लक्ष त्या कार्यामध्ये असायला पाहिजे. जर तुम्ही ते कार्य एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर सोपवून तुम्ही दुसरीकडे जात असाल, तर नक्कीच त्या कार्यामध्ये विघ्न निर्माण होतील. कारण ज्याचं जे काम आहे तोच तो काम खूप प्रामाणिकपणे पार पाडू शकतो. जर तुम्ही ते काम एखाद्याकडे सोपत असाल आणि तुम्ही त्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवून निघून जात असाल, तर मागे तुमच्या पाठीमागे अनेक जण तुमचा विश्वासघात करून जातील. तुमच्या त्या कामामध्ये अनेक वेगवेगळ्या निर्माण करतील. असंच अनेक आपल्या भक्तासोबत झालं आहे. ज्याच्या सोबत झालं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला अनुभव नक्की सांगा. तर बाळांनो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपण जर एखाद्याला विश्वासाने काम देत असू आणि ती व्यक्ती करत नसेल, तर आपल्याला विश्वास तुटून जातो, आपला नुकसान होतो, आपलं कार्य तिथेच थांबतं. म्हणून हे सर्व नुकसान टाळण्यासाठी कोणत्याही कामामध्ये तुम्ही प्रत्यक्ष लक्ष घाला. ते काम स्वतः उभे राहून करून घ्या आणि त्यामध्ये आपले योगदान द्या. बघा, तुमचं काम नक्कीच पूर्ण होईल. तर बाळांनो, जीवनाच्या या वाटेवरती चालताना या 4 गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. पुढील महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा कुठलेही कार्य करताना आपण ते कार्य प्रामाणिकपणे करायला हवं. त्यामध्ये दुसऱ्याचं नुकसान होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. तुम्ही कुठलेही काम करा, ते चांगलं काम करा आणि त्याने कोणाला नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. जर तुम्ही एखादं काम करत असाल आणि ते काम करताना इतरांना त्याच्यापासून धोका निर्माण होत असेल किंवा इतरांना त्याच्यापासून त्रास होत असेल किंवा इतरांना त्याच्यापासून नुकसान होणार असेल, तर असं काम कधीच करू नका. असं काम देवाला देखील कधीच आवडत नाही. बाळांनो, त्याच्यापासून आपल्याला फायदा होतो, परंतु इतरांना तोटा होतो, नुकसान होतो. असं काम जर तुम्ही केलं तर तुमचं काम कधीच यशस्वी होणार नाही. कधीही काम करताना थोडे पैसे कमी येऊ द्या, परंतु काम असं करा की ज्याने फक्त आपला फायदा होईल आणि इतराचा काही नुकसान, कोणालाही कसलाही त्रास होणार नाही. आणि जे काही कराल ते देवाला देखील आवडेल असं कार्य नेहमी निवडून करत जा. बघ, तुम्हाला त्या कार्यामध्ये यश प्राप्ती होईल. परंतु थोडं जरी त्या कामामध्ये नुकसान होत असेल, तर तुम्ही कधीच ते कार्य पार पाडू शकत नाही. बाळांनो, जीवनाच्या वाटेवरती या 5 गोष्टी जर तुम्ही लक्षामध्ये ठेवला, तर तुमचं कुठलंच कार्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. देव तुमच्या मदतीला स्वतः धावून येतील, हे 100% खरं आहे. बाळांनो, जीवनाच्या या यशस्वी कार्यामध्ये तुम्ही नक्कीच सहभागी व्हावं असं देवाची विनंती आहे, अशी देवाची इच्छा आहे. बाळांनो, अनेकदा देव आपल्या मदतीला धावून आले आहेत आणि प्रत्येक वेळी ते मदतीला धावून येतील, जर तुम्ही हे सांगितलेले 5 नियम पाळले. हेच 5 नियम तुम्हाला जीवनाच्या मोठ्या आणि सुंदर टप्प्यावरती
नेऊन ठेवणार आहेत. याचं पालन जर तुम्ही नित्य नियमाने करत असाल तर जीवनात तुम्हाला कुठलीच शक्ती विकासापासून थांबू शकत नाही. तुमचा यश रोखू शकत नाही. बाळांनो, देवावर मनापासून विश्वास ठेवा. देव आहेत, सर्वत्र आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत, आपल्यावरती लक्ष देत आहेत. म्हणून कुठल्याही कार्य करताना सावध रीतीने करा. देवाने पाठवलेला आजचा हा व्हिडिओ खरोखर खूप सुंदर होता. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. बाळांनो, असे देवाने दिलेले व्हिडिओ दररोज ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.